पाण्याची समस्या तर फारच आहे. खारपान पट्टा आहे, त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे. आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केली, कारण पाणी आरोग्य विभागाने सांगलं की पाणी आंघोळ करायची नाही, पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच. त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली. काय मागणी आहे तुमची? मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं. आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी. त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं. आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतात. पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो 5-6 दिवस झाले. काय कारण काय? पाणी काय वापरत नाही? आता पाणी त्याने सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर केस जातील, मग त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो. हे बघ केस जाऊन राहिले डोक्याचे. आंघोळीच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? आता आंघोळ करणं बंदच आहे समजा. आता काय गेले तर काय करणार डबल. किती झाले तुम्ही आंघोळ केली? घरच्या लोकांना किती? 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे. डबल आंघोळ केली 30 जर लागलं तर काय करायचं? तुम्ही किती झाले केली? मी 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 खेप आंघोळ केली. आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कारण की गेले तर मी ते धोका आहे आमचा जीवन. काय मागणी आहे तुमची? पाण्यासाठी दुसरं काही नाही. पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळीला, बाकी दुसरं काहीच नाही पाहिजे. ग्रामपंचायत व्यवस्था प्यायचं पाणी तुम्ही विकत घेता काय? कसं काय परिस्थिती आहे प्यायच्या पाण्याची? प्यायच्या पाण्याचे 10 रुपये केल्याने विकत घेऊन पाणी प्यायला लागते. आंघोळीचं मग आंघोळीचं पाणी तर मग ते 10 रुपये केल्याने घेऊन आंघोळ करा, मग काय पुरून राहिलं आपल्याला. माझं नाव उल्हास पुंडलिक भिवटे, राहणार बोंडगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. गेल्या 15 दिवसापासून केस गळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला. ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका. आम्हाला प्यायले असतं पाणी, नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. पाणी काहीच नाही बाबा, पाणी दूषित आहे. दूषित असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत. त्यामुळे पाण्याची, पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. किती दिवसापासून आंघोळ केली नाही? गावात लोक 8-10 15 दिवस झाले लोक काही तसेच आहेत ठीक आहे आंघोळीची. असं चाललेलं आहे हे.